वायू प्रदूषणानंतर आता ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। या निर्णयामुळे तुमची कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजातून सुटका होणार आहे। तुमच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज बदलणार। कर्णकर्कश हॉर्न ऐवजी ऐकू येणार वाद्यांचे स्वर। ध्वनी प्रदूषण आणि अपघात रोखण्यासाठी शक्कल। रस्त्याने जाताना तुम्हाला कर्णकर्कश हॉर्न ऐवजी तबला, पेटी किंवा तानपुऱ्याचे स्वर ऐकू आले तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण लवकरच गाड्यांच्या हॉर्नचा आवाज बदलणार आहे। कर्णकर्कश हॉर्न ऐवजी आता भारतीय वाद्यांचा सुमधुर आवाज ऐकू येणार आहे। लवकरच तसे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात येणार असल्याचं समजतंय। मैं कल सेक्रेटरीला सांगितलं कि वो एक ऑर्डर निकालना है। बोले कैसा? मैंने बोला ये गाड़ियों के जो हॉर्न बजते हैं इसका आवाज़ ठीक नहीं आ रहा, तो ये आवाज़ इंडियन म्यूजिक के इंस्ट्रूमेंट का ही आना चाहिए। तबला, वायलिन, पेटी, शंख, ऐसा आवाज़ आना चाहिए और उसकी जो आवाज़ की जो तीव्रता है वो कम करनी चाहिए ताकि साउंड पोल्यूशन नहीं होना चाहिए। सध्या वायू प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे। कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचा ज्येष्ठ नागरिक किंवा रुग्ण आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। कर्णकर्कश हॉर्नमुळे अपघातही होतात। हे सगळं रोखण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यावर ती किती उपयुक्त ठरते ते पाहणं महत्त्वाचं असेल। संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर।